खंडेराव, आपल्या इकडं दाभोळकर नावाचा ग्रस्त होता. तो अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे करायचा, चमत्कारामागचं विज्ञान उलगडून सांगायचा. हे सगळं करताना धर्मांधाच्या लांगोटाला हात घालायचा, बुवा बाबांचा भांडाफोड करायचा. आपल्या महान देशामध्ये त्यावेळी गणपती दूध वगैरे प्यायचा. अस्वच्छतेमुळे वाढलेल्या जटा कापून त्यानं धर्मांधाच्या मुळावरच कुऱ्हाड मारली. मग त्यांनी त्याला गोळी मारली. तो गेला आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा बाबा बुवांचा बुजबुजाट झाला. इतका बुजबुजाट झाला की बुवा बाबांनी राजकीय युती केली. तू माझी वोट बँक सांभाळ, मी तुझा बँक बॅलन्स सांभाळतो. काहींनी तर बाबांच्या नावानंच काळ्याचा पांढरा पैसा केला. आपली कोट्यावधीची माया बुवाच्या पायाला वाहिली. हे साठलोट इतकं जबरदस्त होतं की जितका नेता मोठा तेवढाच त्याचा बाबा मोठा. खंडेराव, खरं तर श्रद्धा म्हणजे माणसाचा आधार, पण ती बाजार झाली की काम बिघडलंच समजा. अंधश्रद्धा म्हणजे आपल्या समाजाचं असं एक ऑल इन वन ॲप आहे, ज्यामध्ये लॉजिक नाही, अपडेट नाही, पण त्याचा युजर बेस प्रचंड आहे. खंडेराव, आपल्याकडं मांजर रस्ता ओलांडली की लोक थांबतात. मांजर मात्र मागं वळून पाहतही नाही. तिला माहीत असतं हे लोक अजून अपडेट झालेले नाहीत. घरात काही तुटलं फुटलं, गॅस संपला, मोबाईलची बॅटरी अचानक डेड झाली, एका निष्कर्षावर येतं कुणीतरी वाईटावर हाई. खंडेराव, एवढी पावर जर लोकांकडे असती तर त्यांनी स्वतःचं आयुष्य आधी सेट करून घेतलं नसतं का? खिशातला पैसा यायला खिशातलाच पैसा घालवावा लागतो, ही या येड्यांना कळू नये का? गाडगे बाबा म्हणायचे त्याप्रमाणे या बुवांना इराण अमेरिकेच्या युद्धात लढायला पाठवावं. टाका करून भस्मासात, बघू तुमची पावर. मुळात अंधश्रद्धेचं बिझनेस मॉडेल खूप स्ट्रॉंग आहे. रिझल्ट नाही आला तर श्रद्धा कमी पडली, रिझल्ट आला तर बाबांची कृपा. म्हणजे हे असं झालं की फेल झालं तरी पास म्हणायचं आणि पास झालं तरी पास, हीच खरी गॅरंटी. खंडेराव, आपण इतके पुढारलेले आहोत की ऑनलाईन पैसे पाठवतो, UPI वापरतो, पण त्याच वेळी अमुक दिवशी केस कापले तर अपशकुन होतो असं मानतो. एकदा एकाला विचारलं, तू एवढा विश्वास का ठेवतोस? तो म्हणाला, कारण माझ्या आजोबांनी सांगितलंय. म्हटलं, मग त्यांनी वायफाय का वापरला नाही? तर तो म्हणतो, त्यांच्या काळात नव्हता. मग मी म्हटलं, मग काही श्रद्धा त्यांच्या काळातच ठेवल्या तर चालणार नाही का भावा? खरं सांगायचं तर अंधश्रद्धा ही आपण आपल्या जबाबदारीतनं घेतलेली इमर्जन्सी एक्झिट असते. जबाबदारी टाळायची असेल तर दैवावर ढकलून द्या, म्हणजे अभ्यास केला नाही दैव खराब, काम केलं नाही काळ खराब. आपण मात्र परफेक्ट. शेवटी एकच आपण रॉकेट पाठवतो मंगळावर, पण विचार मात्र अजूनही ग्रह नक्षत्रावर अडकलेले आहेत. म्हणून पुढच्या वेळी मांजर रस्ता ओलांडली तर थांबू नका, उलट मांजरालाच विचारा, बाई तुझं काही बिघडलं का? थोडक्यात अंधश्रद्धा म्हणजे काय तर डोळे उघडे ठेवून मेंदूला घट्ट पट्टे बांधून फिरण्याची एक सामाजिक कला. विज्ञानाने चंद्रावर घर बांधायची तयारी केली आणि आपण अजूनही काळी मांजर रस्ता ओलांडली की आयुष्याला ब्रेक लावतो. खंडेराव, साधा मोबाईल घेताना आपण 10 वेळा रिव्ह्यू पाहतो, पण आयुष्याचा निर्णय घेताना कुणीतरी बाबांनी सांगितलं यावर विश्वास ठेवतो. मग अशोक खरासारखे भोंदू बुवा तयारच असतात. शेकडो वर्ष बाबा बुवांचा समाज म्हणून जगभर ओळख असलेला भारतीय समाज दाभोळकरांसारखे समाज सुधारक जन्म घेऊनही बदलत नाही. अमिबासारखी अंधश्रद्धेची रूपं बदलत राहतो. नागड्या साधूंच्या सोयीसाठी झाडं तोडणारी ही करंटी व्यवस्था बदलत नाही, कारण त्याची पाळमुळं इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये घट्ट रुजलेली आहेत. त्यावर जोरदार घाव बसत नाही तोवर नवीन काही उगवून येणार नाही. हे सुद्धा तितकंच खरं आलेलं आहे. पेपरमध्ये आलेला हा लेख आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.